प्रेक्षकापर्यंत पोहोचवला जातोय आमचे गुरुलेखक आहेत रोहित शेट्टी यांच्या माध्यमातून। आणि त्यानंतर अजूनही आपण जर एक या स्पर्धेत रेकॉर्ड जर पाहिला तर अजय कदमने 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा ठोकले होते लोणाड आणि या जानवल संघाच्या माध्यमातून खेळत असताना। आणि आता मात्र कुठे जाऊ नका कारण भावाली बी संघाचे सुद्धा मात्र भरपूर पाठीराखे आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत प्लस चौदरपाडा असा हा कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर स्वराज डोले आणि खानिवली असा हा कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल। तर दोन्ही संघाचे 12 मिनिट या ठिकाणी आलेले आहेत। तर लक्षात ठेवायचं आहे जास्त विलंब तुम्ही मुळीच करू नका, लगेचच तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे। आपण भावाला बी आणि चौदरपाडा संघाचा विचार केला तर निलेश जाधव आहेत, विशाल डाके आहेत, त्यानंतर योगेश भालेकर आहेत एस्टांच्या पाठीमागे। त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील निखिल आहे ना, जोगेंद्र भालेकर, निखिल केणे, वेदांत गुलवे आहेत, त्यानंतर विकेश मुकादम एक एक्सप्रेस गोलंदाज याला सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर एक पाकटीम पाहायला मिळते चौदरपाडा प्लस भावाला बे आणि पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा पाहायला मिळतोय। गेम ऑन सलामी जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय शिरताज शेख आहेत नॉन स्टॉक एंडला आणि त्यानंतर शेखर दलबिया आहेत आणि पहिल्या चेंडूवर एज अँड टेकन काय जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला निलेश जाधवच्या माध्यमातून मोठी विकेट त्याने प्राप्त केली आणि मात्र कुठली चूक केली नाही आणि पहिल्या चेंडूवर हा मोठा धक्का पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला। नवीन फलंदाज वन डाऊन साठी येतोय राहुल दलवी। पहिल्या फेरीतील मित्रांनो तुम्ही हा शेवटचा सामना इथे मात्र अनुभवता। टॉस जिंकला भावाले बी चौदरपाडा संघाने, गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्याच पॉवर प्ले षटकामध्ये पाहायला मिळतोय निलेश जाधव पुन्हा एकदा उरतो विकेटने। इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळतोय परंतु डीप मिड विकेटला मात्र शतरक्षक आहेत, चूक होणार नाही, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगली फेकी आपण पाहतोय आणि जोपर्यंत चेंडूला फेक करतोय तत्पुरती एक धाव इथे कंप्लीट केली। राहुलने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचा अकाउंट सुद्धा इथे मात्र ओपन केला जातोय। जबरदस्त बॅटल तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि प्रथमताची संकल्पना आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते कारण 2 गाव गट एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय। शिरताज कुठेतरी मात्र पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा पहिले तरी धाडस केला होता परंतु चेंडूमध्ये वेग एवढा होता की तो मात्र त्याला शॉट पिकअप करता आला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये। शॉट थर्डमनला आहेत, प्रतीक वाकडे आहेत। आता मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग फटका आहे, विशाल डाके प्रयत्न करतो झेल टिपण्यासाठी आणि काय जबरदस्त झेल त्याने तिथे समाप्त केलाय। व्हॉट अ ग्रेट कॅच बाय विशाल डाके। दुसरा धक्का लागतोय ढोले आणि कानिवली संघाला। अप्रतिम कॅच इथे मात्र पाहायला मिळाली। एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू कुठेतरी मात्र या ठिकाणी सेफ प्लॅन होईल परंतु भरपूर मोठा अंतर कापत त्या ठिकाणी विशाल डाकीने मात्र जे कठीण झेल होतं ते मात्र सोपं करून दाखवलं। पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी पाहिलं तर या ठिकाणी दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या संघ कारण 2 गडी गमावले, फक्त एकच धाव धावफलकावर, ती धाव पाहिली आपण राहुलच्या बाट मधून आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आतिश गोडविंदे। त्या संघाचा सुद्धा आपण जर विचार केला तर अगदी पॅक टीम पाहायला मिळते खानिवली प्लस ढोले। स्थिती कुठेतरी आता मात्र नाजूक पाहायला मिळते कारण 2 फलंदाज स्वस्तात मात्र या ठिकाणी माघारी परतले आणि दोन्ही फलंदाजांना मात्र या ठिकाणी खातं सुद्धा उघडता आलं नाही। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, शॉट फायनलच्या क्षेत्रात जाऊन मात्र ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय, जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तत्पुरती मात्र या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळाल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहिलं। राहुल चांगले कनेक्शन करतोय या चेंडूवर, चांगली मिडलिंग करतोय परंतु अतिश पाहूया त्याला मात्र कशा प्रकारे साथ देईल या मॅच मध्ये कारण प्रत्येकी 5 षटकाचा सामना आहे, 2 षटके कंपल्सरी पॉवर प्लेचे असतील आणि हे 2 षटक मात्र दोन्ही संघासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत कारण 2 षटकामध्ये मात्र फलंदाजांना एक संधी असते की तुम्ही मोठे फटके खेळू शकता, गॅप शोधू शकता।
इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी सरळ बॅटने ड्राईव्ह केला, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त पाहायला मिळाला. या ठिकाणी एक सफल षटकाची समाप्ती पाहिली आपण निलेश जाधवकडनं. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या आणि फक्त आपल्या पहिल्या षटकाच्या स्पेलमध्ये त्याने 4 धाबा खर्च केल्या. सन्माननीय शिवदास मागे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल प्रतीक वाकडे, मॅन फ्रॉम चौतरपाडा, आणि सुरुवात करतोय आपल्या षटकाची लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. पहिला चेंडू पाहिला तर फुल लेन डिलिव्हरी आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाहीये. जोपर्यंत या ठिकाणी विशाल ढाकी चेंडूला मात्र फेस उचलेल तत्प्रती मात्र सिंगल धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. पुन्हा एकदा प्रतीक, पुन्हा एकदा चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह पाहायला आपल्याला अतिशय गडविंदेच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी जोगेंद्र आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे भावा लिब्बी आणि चौधरपाडा संघाने, त्या अनुषंगानेच मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर आणि अचूक लेंथ इथे मात्र आतापर्यंत गोलंदाजाने मात्र सादर केली. आणि आता मात्र ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करतो. शॉर्ट फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय वेगाने धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. असं वाटलं होतं की डायरेक्ट हिट केला जाईल, परंतु कुठल्याही प्रकारचं तसं काही चित्र मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. तर अजून एक धाव इथे मात्र कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने. पंच आपण पाहू शकता सुरेश पारधी सुद्धा मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी सुरेश पारधीकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्यांच्या संघाने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटर लॉप करतोय, मात्र या ठिकाणी मिडॉलला बीट केल्यानंतर चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय डीप लॉंग ऑनच्या दिशेने. अतिशय गोडविंदेच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार चौकार. अजून एक इथे मात्र ओव्हरपिच चेंडू, फटका तर खूपच छान सजवलाय आणि मात्र चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. आतिश गोडविंद इज ऑन फायर. षटकार. या पुढील होणारा सामना मित्रांनो सावत प्लस देवरुंग आणि त्या संघाला फाईट करेल विकी स्पोर्ट कुकसे प्लस चिरोबा वाशेरे. या दोन संघामध्ये ही पुढची मॅच पाहायला मिळेल. आता मात्र खराब चेंडू होता, परंतु त्या खराब चेंडूचा मात्र कुठेतरी फायदा उचलू शकले नाही आतिश गोडविंदे. ज्याप्रमाणे आतिशचा स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू मिळाला होता, परंतु कनेक्शन मात्र त्याला बरोबर करता आलं नाही आणि स्वतःवर थोडंसं निराश सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आणि शेवटचा चेंडू इथे मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. तर दोन पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक कुठेतरी चांगलं पाहायला मिळालं कानिवली आणि ढोले संघासाठी, कारण या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा इथे मात्र प्रत्येक वाकड्याने खर्च केल्या. आणि अशा रीतीने दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढची मॅच वॉर ऑफ टायटन्स सावत प्लस देवरुंग आणि त्या संघाला फाईट करेल विकी स्पोर्ट कुकचे प्लस चिरोबा वाशेरे.
तर पॉवर प्लेचं बंधन आता मात्र कुठेतरी समाप्त झालेलं आहे. आता मात्र जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये अर्थातच सीमेरेषेवर पाहायला मिळते. नवीन गोलंदाज सज्ज होईल विकेश मुकादम. बंदे में है दम, नाम है विकेश मुकादम आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतोय आणि राहुलला सुद्धा आता मात्र निराश पावलाने माघारी परतावं लागेल. वेगावर स्वार आहे हा गोलंदाज. काय जबरदस्त कामगिरी करतो या भावाले बी संघासाठी. कारण या सत्राचा विचार केला तर ओमसाई आमले लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्या क्रमांकावर रँक करतोय. आतापर्यंत या संघाने 3 स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि ज्यावेळी या संघामध्ये विकेटचं समाविष्ट करण्यात आलं त्यानंतर कुठेतरी आपल्याला हा संघ स्ट्रॉंग पाहायला आपल्याला. कारण विकेशला साथ मिळाली ती म्हणजे सूरज केनेची. त्यानंतर योगेश भालेराव भालेकर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. निखिल आहेत त्या संघामध्ये, जोगेंद्र आहेत त्या संघामध्ये. त्यानंतर तानाजीला सुद्धा तुम्ही पाहू शकता, एक लेजेंड क्रिकेटर आहे. आणि मात्र या संघाची कामगिरी भरपूर चांगली पाहायला मिळाली ओमसाई आमले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि तोच गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला इथे मात्र या ठिकाणी हाताला आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेटचं पतन केलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज दर्शन येतो या इनेट नंबर 5. तर पाहूया दर्शन कशा प्रकारचं मात्र या ठिकाणी गोलंदाजांना दर्शन घडवेल. अतिशय खांद्यावर आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी असेल आपल्या संघाची. कारण 3 प्रमुख फलंदाज त्यांचे मात्र माघारी परतले. इथे मात्र थोडंसं बॅटच्या वर चेंडू मात्र स्पर्श झालाय, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. निखिल आहेत त्या ठिकाणी. निखिल, जोगेंद्र हे आउटफील्डचे जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना अगदी मी जवळून पाहिलेलं आहे. आणि मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याचप्रमाणे गोलंदाजांना साथ लाभते ती म्हणजे आउटफील्ड मध्ये. जर अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण गोलंदाजी झाली तर तुम्ही या कुठल्याही कितीही मोठ्या संघाला शांत ठेवू शकता. आणि तशाच प्रकारचा खेळ आज इथे मात्र चौधरपाडा आणि भावाले बी संघ सादर करतोय. दुसरा चौकार आणि एक षटकार पाहिला आपण अतिशय बॅटमधनं. कारण या अगोदर एक चौकार षटकार त्याने पेश केला होता आणि हा दुसरा चौकार. आता मात्र स्वीट हिट, स्वीट हिट नाही तर मात्र स्वीट फटका आहे. अतिशय गोडी त्याच्या बॅटमधनं हा डावामध्ये येणारा हा दुसरा बिगिट षटकार. हेच तर वैशिष्ट्य आहे अतिशचं. आणि पटका टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला तर सर्वात पहिल्यांदा शॉट कोणी केला असेल तर माझ्या माहितीनुसार आतिश गोडविंदीनेच मात्र हे फटके त्यांनी सादर केले होते. मला अजूनही त्याची ती इनिंग्स आठवते. आणि या फटक्यांसाठीच मात्र हा फलंदाज या परिसरामध्ये मात्र ओळखला जातो. या फेवरेट झोन आहे. स्विच हिट असेल, पलटी शॉट, दशा आणि दुर्दशा आणि दिशा अशीच तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक मोठा बॉम्ब ब्लास्ट षटकार. पहिल्या चेंडूवर विकेश मुकादमने विकेट्स प्राप्त केली होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने सिंगल धाव खर्च केली होती. परंतु त्यानंतर पुढचे 3 चेंडू जर पाहिले तर एक चौकार आणि 2 षटकार ते पेश केले म्हणजे आतिश गोडविंदीने. फुलटॉस चेंडू होता आणि कुठेतरी मात्र त्या फुलटॉसला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आतिश गडविंदने. परंतु चेंडू हवेत गेला. आपण रिप्ले पाहू शकता. असं वाटलं होतं की मात्र हा चेंडू ऑन साईडला तो मात्र कधीतरी पीक करेल, परंतु थोडे शफल झाले. त्यानंतर पाहू शकता आपण लोअर फुलटा चेंडू मिड ऑफला कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न, परंतु निलेश जाधवने कुठली चूक त्या ठिकाणी केली नाही. एक मोठी मछली इथे मात्र फसवली गेली ती म्हणजे भावाले बी आणि चौधरपाडा संघाने. आणि विकेश मुकदमचं मात्र या ठिकाणी षटक समाप्त झालं. एकूण 17 धावा त्याने खर्च केल्या. आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 2 गडी त्याने मात्र बाद केले. 3 षटकांची समाप्ती, 4 गडी बाद 34. अजूनही 2 षटकांचा खेळ तुम्हाला या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला पुढील जो सामना आहे तो मात्र पाहायला मिळणार आहे. संजय स्पोर्ट सावध ड्रॉ इथे मात्र होणार आहे.
त्या ड्रॉ मध्ये पाहिलं तर संजय स्पोर्ट सावध आणि देवरुंग संघाचं नाव असेल, विकी स्पोर्ट कुक्सी आणि चोरोबा स्पोर्ट वाशिर संघाचं नाव असेल आणि विनर संघ असे 3 ड्रॉ असतील. इट्स ओके. महेंद्र मागे आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती पोहोचवताना तर पहिल्या षटकामध्ये प्रत्येक वाकडीने तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्याला दुसऱ्या स्पेलमध्ये इथे मात्र कॅप्टनने बोलवलेला आहे. तर वैयक्तिक दुसरं षटक असेल आणि संघाकडनं हा चौथा षटक असणार आहे. 5 षटकांची मॅच. नवीन फलंदाज साहिल साहिलचा आपण जर विचार केला तर सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त आपली एक वेगळी छाप त्याने सोडलेली आहे. ज्यावेळी लीगच्या स्पर्धा होतात त्या लीगमध्ये सुद्धा मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रत्येक वाकडीची काय गोलंदाजी पाहायला मिळते. या अगदी वाईट यॉर्कर लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आपण पाहू शकता आणि जागेवरून मात्र केल्याचा प्रयत्न केला होता फलंदाज दर्शनने. डॉट चेंडूने आपल्याला षटकाला सुरुवात करतोय. अजून एक मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची फेकी पाहायला मिळते. या आतिश घडून ते बाद झाल्यानंतर आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास इथे मात्र सोडला असेल तो म्हणजे भावाने बी अँड चौदरवाड संघाने. कारण काय जबरदस्त बॅटिंगचं इथे मात्र या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळाला. 3 षटकार त्याने पेश केले, 2 चौकार पेश केले आणि बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला 25 धाबांचं त्याने योगदान दिलं. 27 धाबांचं योगदान दिलं. इथे मात्र हलक्या त्याने मात्र चेंडूला दिशा दिली कारण दर्शनला सुद्धा माहिती आहे की कुठेतरी मी स्ट्रगल करतोय. साहिलला आपण जर नक्कीच या ठिकाणी चान्स दिली तर साहिल चांगला फॉर्ममध्ये आहे, चांगला टचमध्ये आहे, तो कदाचित मोठे फटके खेळू शकतोय आणि तेच डोळ्यासमोर चित्र ठेवत असताना इथे मात्र सिंगल धाव त्याने कम्प्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जातोय. 4 गडी बाद 35 धाबा. अगदी क्रिकेटसाठी पोषक वातावरण आपण पाहतोय आणि काय जबरदस्त ही क्रिकेटची पंढरी आपल्याला या स्वर्गीय हबप रामदासजी महाराज क्रीडानगरीवर आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2022 या स्पर्धेचे आयोजक आहेत चरोबा स्पोर्ट वाशेरे आणि सरपंच विश्वासजी मागे आणि ग्रामस्थ मंडल वाशेरे. अगदी आपण पाहिलं तर कल्याण पडगा हवेच्या बाजूलाच मात्र ही क्रीडानगरी आपण पाहतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रीडानगरी आपण पाहतोय. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला, परंतु त्यापेक्षा प्रत्येकचं कौतुक करावं तेवढं कमी. जर एखाद्या वेळी आपण गोलंदाजी डोक्यावर जर फटका केला तर मात्र तो फटका अगदी सेफ्टी म्हणतो. परंतु या ठिकाणी एकाच ॲक्शनमध्ये गोलंदाजी करणं आणि एवढ्या वेगाने हा चेंडू अडवणं खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आहे. सुरेश पारदीला असं वाटलं की माझ्याकडे चेंडू येतोय वेगाने, त्याने बचावात्मक थोडंसं तिथे दाखवलं, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की एकच धाबेवर समाधानी मात्र साहिलला राहावं लागलं. साहिलने आपलं खातं उघडलं सिंगलने आणि धावफलक पोहोचेल आता मात्र 36 या आकड्यावर, 36 धावा स्कोर कार्डवर. तर या ठिकाणी आपल्याला झेल ड्रॉप होताना आपण पाहिलं. एक धाव पुन्हा इथे मात्र पूर्ण केली गेली. 37 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहिलं तर प्रत्येकची चांगली बॉलिंग पाहिली आपण. 5 चेंडू त्याने हाताळले, 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केले कारण पहिले 2 लागोपाठचे डॉट चेंडू आपण पाहायला मिळाले आणि या चौथ्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू पेस करेल साहिल शेख. 5-5 षटकांचे सामने, एक जबरदस्त नियोजन पाहायला मिळतं या चोरोबा स्पोर्ट वाशिरा संघाच्या माध्यमातून. आता मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला साहिलने, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता मात्र धावांसाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय आणि मात्र कुठेतरी दर्शने दुसऱ्या धावेचा मात्र धाडस केला आणि योग्य त्यावेळी एष्टी रक्षण दिल्या, जाधवने एष्ट्या वाकवल्या आणि हा लागतोय ढोले आणि खानिवली संघाला 5वा धक्का.
काय जबरदस्त मात्र त्यांनी कमबॅक केला आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर कुठेतरी तिसऱ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पलटवार केलं होतं खानिवली अँड डोळे संघाने, कारण दोन षटकामध्ये तब्बल 30 धाबा जोडल्या होत्या. परंतु त्यानंतर चौथ्या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक पाहिला आपण, अतिशय जबरदस्त स्पेल पाहिलं प्रत्येक वाकडेचं, आणि त्याने दोन षटकांच्या स्पेल समाप्तीनंतर त्याला विकेट्स प्राप्त करता आली नाही, परंतु 17 धाबा त्याने फक्त खर्च केल्या. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाज रोशन. मॅन फ्रॉम सोदरपाडा रोशन भंडारी. नवीन फलंदाज पाहतोय आपण समीर दलवी. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण जर पाहिले तर शेखर दलवी शून्यावर बाद झाला, त्यानंतर शिरताज शेख शून्यावर बाद झाला. 6 धाबांचं योगदान दिलं ते म्हणजे राहुल दलवीने. त्यानंतर अतिशय गोडविंदे बाद होण्यापूर्वी 27 धाबांचं योगदान दिलं, आणि आता मात्र दर्शन बाद झाल्यानंतर त्याने फक्त 3 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं. फक्त एकमेव अतिश गोडविंदीने मात्र या ठिकाणी संघर्ष केला. वनमॅन आर्मीचा रोल त्याने अदा केला, परंतु त्याला कुठल्याही फलंदाजाची हवी तशी साथ मिळाली नाही. आणि आता मात्र शेवटच्या मोमेंटला स्लॉक षटकामध्ये साहिल आणि समीर, पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करेल. त्याच्या समोर आहे गोलंदाज रोशन भंडारी. लॉंग रन अप वाशी रेन कडनं षटकाला सुरुवात करेल लेफ्ट आर्म डाऊन द विकेटने. इथे मात्र या ठिकाणी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न भरपूर वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. स्वतः गोलंदाज रोशन जाऊन चेंडूला फील्ड करेल. तत्पुरती दोन धावा पूर्ण केल्या. तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबलवर सुद्धा मात्र भर टाकणं जरूर गरजेचं आहे, कारण ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी सन्मानजनक धावसंख्या उभा कराल त्यावेळी तुमचे गोलंदाज त्या कदाचित धावांचा संरक्षण करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. कारण बॉलिंग अटॅक जर पाहिलं तर खानिवली आणि डोले संघाकडे सुद्धा मात्र चांगला अटॅक आहे, परंतु त्यासाठी योग्य ती धावसंख्या तुम्हाला प्रथमतः इथे उभी करावी लागेल. 40 धावा आतापर्यंत आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. अजूनही काय पाहिले तर 5 चेंडू शिल्लक आहेत, आणि 5 चेंडूमध्ये जर या दोन फलंदाजांनी किमान 2 मोठे फटके जरी केले तर 50+ हा आकडा कुठेतरी तुम्हाला नक्कीच एक नवीन संजीवनी देऊ शकतोय. ओरपी चेंडू, आणि या ठिकाणी ज्या फटक्याची आपण अपेक्षा करत होतो तो फटका इथे मात्र सजवलाय साहिलने, आणि चेंडूला फेकून दिलाय सीमेरेषे पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. ज्या फटक्याची अत्यंत गरज होती तो फटका इथे मात्र साहिलने मात्र पेश केला, आणि अशा फटक्यांसाठी त्याला ओळखला सुद्धा जातो, या कारण क्षमता आहे त्याच्याकडे, टॅलेंट सुद्धा आहे. आणि मात्र अशाच प्रकारची जर बॅटिंग जर त्याने केली तर मात्र 50+ धावसंख्या आपल्याला नक्कीच या पहिल्या इनिंग्समध्ये पाहायला मिळू शकेल. आता मात्र या ठिकाणी काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका, आणि मात्र मित्र म्हणेंगे शॉट ऑफ द आफ्टरनून. जबरदस्त बॅटिंग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॅक टू बॅक दुसरा षटकार साहिलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत निवृत्ती मगर आणि रुपेश जाधवच्या चेहऱ्यावर थोडीशी नाखुशी होती, परंतु या दोन षटकारानंतर थोडीशी आपल्याला चेहऱ्यावर हास्यमय पाहायला मिळतोय, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत साहिलच्या बॅटमधनं. आणि जी चर्चा आपण करत होतो त्या चर्चेला नक्कीच उधाण आले आहे असं आपण म्हणू शकतो. आणि खरोखर माझा आवाज कुठे साहिलच्या कानापर्यंत पोहोचला असावा, आणि त्याने मात्र या ओव्हरमध्ये 2 षटकार इथे पेश केले. धावसंख्या या षटकाराने 50 धाबांचा टप्पा सुद्धा पूर्ण केला जातोय. 52 धावा स्कोर कार्ड. आतापर्यंत 11.56च्या सरासरीने धावा जोडण्यामध्ये यश आलाय, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र सिली पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय निखिलच्या रूपाने जोगेंद्र आहेत, आणि इथे मात्र लेट कट पाहायला मिळतोय, परंतु शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक जबरदस्त चतुर आहे. प्रत्येक वाकडे आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, एक धाव पूर्ण केली. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील समीर दलवी. धावसंख्या 53, 53 लॉस ऑफ 5 विकेट्स. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ आपण तयार करायचे आहेत महेंद्र मागे, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण लगेच ड्रॉचा कार्यक्रम या ठिकाणी करूया. आता मात्र समीर दलवीच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळतोय, परंतु अगदी सीमेरेषे लगत झेल समाप्त केला. एक क्षण वाटलं होतं की आज षटकार पाहायला मिळेल, परंतु हवेच्या विरुद्ध इथे मात्र फटका त्याने एक्झिक्यूट केला,
आणि मात्र कुठल्याही प्रकारची चूक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. वेदांत होते त्या ठिकाणी आणि मात्र झेल जबरदस्त त्याने एक्झिक्यूट केला. लागतोय 6वा धक्का. नवीन फलंदाज युवा केतन येतोय, परंतु एक जमेची बाजू म्हणजे साईल आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील. धावसंख्या 53 पाहायला मिळते. आपण जर मागील चेंडूचा जर आपण रिप्ले पाहिला तर चेंडूची उंची भरपूर आपल्याला पाहायला मिळाली, लांबी कमी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहतो की वेदांतने अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी मात्र समाप्त केला. शेवटचा चेंडू स्लॉग स्वीप आणि चेंडू मात्र निघून जातोय. AK-47 2 6 रन. तर 59 धावा इथे मात्र पहिल्या फलंदाजी करत असताना ढोले खानिवली संघाने जोडलेले आहेत आणि हा सामना जिंकायचा असेल तर भावाले बी आणि चौधरपाडा संघाला 60 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. पहा मित्रांनो, या ड्रॉ मध्ये 3 संघांची नावं असतील. सावत देवरुंग एका चिठ्ठीवर नाव असेल, कुकसे वाशेर एका चिठ्ठीवर नाव असेल आणि विनर संघ असे 3 ड्रॉ असतील. कारण आपण जर पाहिलं तर HSC पडगे अँड जय गणेश वापाले ए संघ त्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये स्थान इथे मात्र मिळवलेलं आहे. तर अतकोली गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख मारुतीजी शेलार आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी महेंद्र माघे यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि मान्यवरांचा सन्मान करावं. मारुतीजी शेलार यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तर आपण ड्रॉ करत आहोत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी तिन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कारण पहा, एका चिठ्ठीवर नाव असेल विकी अँड वाशेरे, दुसऱ्या चिठ्ठीवर नाव असेल सावत आणि देवरुंग आणि तिसऱ्या चिठ्ठीवर नाव आहे विनर संघ. तर दोन्ही संघाचे 12 मॅन इथे आहेत. काही शंका घेऊ नका, कारण साफसूत्र कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर आपण ड्रॉ करत आहोत. जे आपण ड्रॉ उचललेले आहेत त्यामध्ये ती बाय असेल ती म्हणजे सावत प्लस देवरुंग या संघाला जी मॅच आहे ती म्हणजे विकीस्फोट कुकसे अँड वाशेरे आणि तो संघ फाईट करेल अशी.
तर आपण तर वेल आहे तर आपण या ठिकाणी आपण हा सन्मान करूया कारण आपण पाहतो की मान्यवर आज व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात शंभूराजे प्रतिष्ठान ढोलेचे अध्यक्ष निवृत्तीजी मगर सर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विद्यमान सरपंच विश्वाजी मागे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावं. हॅलो. तर आपण या ठिकाणी सन्मान करतो या सन्माननीय निवृत्ती मगर सर यांना आपण पाहतोय सन्मान करतोय उपदार मायची शाल आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. मोठी उपलब्धी आज आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. त्यानंतर ढोलेगावचे युवा उद्योजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ढोलेचे अध्यक्ष सन्माननीय रुपेश भाई जाधव आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी सरपंच विश्वाजी मागे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. तर 60 धाबांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. योगेश भालेकर विथ निखिल आणि षटकाला सुरुवात करतोय रोशन. पहिल्या चेंडू पाहिलं तर स्वेर पाहायला आपल्याला व्हाईटच्या रूपाने. इथे मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे परंतु जमिनीवर सेफलँड होईल कारण जोपर्यंत डीप वरून क्षेत्राशी येईल चेंडू फील्ड करेल तत्पुरती मात्र 2 धावा इथे मात्र भरपूर वेगाने दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाज पाहिले तर भावाली गावावरनं बिलॉंग करतायत आणि नक्कीच या दोन फलंदाजामध्ये चांगला तालमेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण याच संघाने आतापर्यंत 3 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या ज्या स्पर्धा होत असतात आमने लोणाड परिसरामध्ये कॉन्फिडन्स नक्कीच या खेळाडूंचं वाढलेलं असेल. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका एक्झिक्यूट केलाय. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. हा बिग 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 हिट षटकार. ज्या वेळी योगेशने हा फटका खेचला त्यावेळीच मात्र योगेशला समजले की या फटक्यावर 6 धावा लिहिलेल्या आहेत आणि त्या 6 धावा आमचा गुणलेखक रोहित शेट्टी इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड करतोय. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्ले षटक आहे आणि कुठेतरी पॉवर प्लेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज. रोशन तुंगारे इथे मात्र पहा थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय. थोडीसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मात्र पंतने दंडित केला. हा दुसरा स्वेअर चेंडू या ओव्हरमधील पाहायला मिळतोय आणि धाव फलक आता मात्र आपण पाहिलं तर डबल फिगर्समध्ये आहे 1010 अर्थात 10 धावा पिन गडीबाद 10 धावा 60 धावांचा पाठलाग करतोय. या 60 धावापर्यंत पोहोचण्याचा आपण जर विचार केला तर साहिल शेखने खूपच छान बॅटिंग केली. स्लॉक षटकामध्ये 23 धावांची इनिंग त्यांनी साकारली आणि त्यामुळेच मात्र ढोले आणि खानिवली संघ 59 धावेपर्यंत पोहोचू शकला आणि मात्र आता धाबांचा पाठलाग करत असताना इथे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते ते म्हणजे चौदरपाडा आणि भावाली बी संघाची 11 धाबा स्कोर कार्डवर. यापुढची मॅच जो संघ जिंकेल तो संघ वाशेरी आणि कुक्षे संघाच्या अगेन्स्ट मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना केलेल कारण तिसऱ्या फेरीमध्ये आपण जर पाहिलं तर SSC पडगे अँड जयगणेश वापल ए संघ यांनी प्रवेश केला आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी मात्र चांगली खेळ इथे प्रस्थापित केला. रोशन पुन्हा एकदा उडतो विकेट. इथे मात्र पंच करतोय. वॉट अ शॉट. कव्हरच्या डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश आलंय परंतु काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता आखो आखो में इशारा 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. जबरदस्त या ठिकाणी या दोघांमध्ये तालमेल आपण पाहतोय आणि 3 धाब्याने 14 या आकड्यावर आता मात्र धाव फलक पोहोचतोय. 30 चेंडूमध्ये 60 धाबा इथून जोडायच्या आहेत टार्गेट पाहिलं तर आणि पहिल्या षटकामध्ये
एकही गडी न गमावता मात्र या ठिकाणी आपल्याला 14 धावा पाहायला मिळत आहेत. सापेगावचे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय प्रकाशजी माली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र अजून एक मोठा फटका, जबरदस्त कनेक्शन योगेश बालेकरच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी वाडी श्लॉंगॉनला, परंतु पाहतच राहतील कारण एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू प्लाय झालाय. 4 धावांसाठी चौकार. साहिल शेखने प्रयत्न केला, परंतु प्रयत्न मात्र कुठेतरी अपूर्ण पाहायला मिळाले. काय जबरदस्त या ठिकाणी या चेंडूवर टायमिंग पाहायला मिळाली. गॅप शोधलं योगेशने आणि मात्र जोडल्या 4 धावा अजून आपल्या स्कोअर कार्डमध्ये. इथे मात्र वाईट यॉर्कर लाईन डिलिव्हरी हलक्यातरी चॉप केलं, परंतु या ठिकाणी पहा थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा बहाल केल्या आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये पाहिलं तर रोशन तुंगारे कुठेतरी मात्र आपल्याला बिग बाजारमध्ये पाहायला मिळतोय, कारण त्याला एकही विकेट्स घेता आली नाही आणि तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या आपल्या पहिल्या षटकामध्ये. म्हणजे आता येणाऱ्या 24 चेंडू आणि आपण समीकरण पाहू शकता. आता मात्र 40 धाब्यांची गरज, म्हणजे प्रति षटकामध्ये आता मात्र 10ची सरासरीने इथून जरी धावा जोडल्या भावाले बी आणि चौदरपाडा संघाने तरी सुद्धा मात्र हा सामना जिंकू शकतात. योगेश वालेकर खेळतोय 5 चेंडूला, त्याने सामोरे गेले 15 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. निखिलने 1 चेंडूचा सामना केला, त्याच्या बॅटमधून 3 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 धावा ज्या आपण पाहिल्या त्या अव्वांतरच्या रूपाने पाहायला मिळाल्या. असं पहिले षटकातील आपल्याला स्कोरिंग कार्ड पाहायला मिळते. 24 चेंडू 40 धाब्यांची गरज. पिटीचं दुसरं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. शेखर दलवी येतो या वैयक्तिक पहिलं षटक असेल संघाकडनं दुसरं षटक ओर द विकेटने. पहिला चेंडू खराब आहे, फुलटॉस आहे, त्याला पिक केलाय. जबरदस्त कनेक्शन बॅकवर्ड स्क्वेअरला पुन्हा साहिल आहे त्या ठिकाणी, परंतु साहिलला टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय. सी मिरचे पलीकडे 7 धाबांसाठी हा षटकार. दोन्ही बाजूने आता मात्र अटॅक 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 अटॅकिंग क्रिकेट पाहायला म्हणतोय, कारण एका बाजूने योगेश चांगली बॅटिंग करतोय, तर आता मात्र योगेशच्या पावलावर फाऊल ठेवून निखिल सुद्धा मात्र चांगले बॅटिंग करण्याच्या मूडमध्ये आहे आणि स्वागत केलं आहे शेखरचं षटकाराने. 26 धाबा स्कोर कार्डवर चांगली सुरुवात, दमदार सुरुवात स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहिलं आपण, कारण या अगोदरचा चेंडू थोडा वेगाने हाताला होता, फुलटॉस चेंडू बनवला त्या ठिकाणी फलंदाज निखिलने, परंतु या चेंडूचा वेग थोडासा कमी असल्या कारणाने फलंदाज मात्र या ठिकाणी बीट होतो. या चेंडू सरळ जाऊन फलंदाजाला स्पर्श होतोय. अजूनही 22 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 34 धाब्यांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी वेगामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहतोय आपण प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने इथे मात्र हाताला जातोय. एक वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लागोपाठचे दोन्ही चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाले. आता मात्र थोडासा पावलांचा वापर केला, चेंडू हवेत फटका फसला आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो चांगला संसार सुरू होता खेळपट्टीवर, तो संसार मात्र उद्ध्वस्त केला या ठिकाणी गोलंदाज शेखर दलवीने. लेग ब्रेक डिलिव्हरी पाहायला मिळाली.
पहिल्या विकेटचं पतन इथे मात्र पाहायला आपल्याला, कारण निखिल बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिले तर निखिलने धाबा जोडल्या आपल्या संघासाठी 9 आणि नवीन फलंदाज पाहतो आपण खेळपट्टीवर विकी भंडारी. अजून एक चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आला, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढील 4 चेंडूंवर मात्र एकही धाव इथे मात्र जोडली नाही, कारण 3 डॉट चेंडू पाहायला आपल्याला आणि एका चेंडूवर विकेट्स. काय जबरदस्त कमबॅक षटक आपण पाहतोय. असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र चांगल्या धावा पाहायला मिळू शकतील, कारण सुरुवात आगाज चांगला पाहायला आपल्याला, परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी कडवट पाहतोय आपण फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला अचानक उचली प्राप्त झाली, अचानक टेकऑफ घेतला चेंडूने. तुम्ही पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहू शकता. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा अंदाज आणि पडल्यानंतर पाहू शकता किती चेंडूला स्विंग मिळालं आणि त्या स्विंग मध्येच मात्र फलंदाज योगेश भालेकर हा फलंदाज बीट होतोय. पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर पुढील 5 चेंडूवर मात्र एकही धाव खर्च केली नाही आणि समीकरण आता मात्र पाहिलं आपण तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 26 धावा, म्हणजे येणारे आता 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 34 धाब्यांची गरज. सामना पाहू शकता कशा रीतीने कुठल्या बाजूने झुकतोय. तुम्ही एक फलंदाज, 2 फलंदाज, 3 फलंदाज एखादा सामना जिंकू शकता, परंतु एक षटक पूर्णपणे सामन्याचं चित्र या ठिकाणी मात्र बदलू शकतोय. अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चला खेळ सुरू करा, वेळ कमी खर्च करा, कारण यानंतर आम्हाला अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत आणि आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तिसरा षटक आपण पाहतो या डाबातील आणि तिन्ही षटकांसाठी 3 गोलंदाजांचा इथे मात्र कर्णधाराने वापर केला, कारण पहिला षटक पाहिला आपण रोशन तुंगाराने हाताळलं, त्यानंतर दुसरं षटक शेखर दलबीने हाताळलं आणि आता मात्र साहिल शेख परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे. स्वराज 11 डोळे संघासाठी अनेक असे त्यांनी कीर्तिमान रचलेले आहेत. स्पेशली त्याची गोलंदाजी म्हणून त्याची संघामध्ये वर्णी लागली, परंतु त्यानंतर एक जबरदस्त तो अष्टपैलू कामगिरी करू लागला आणि आज त्याच्यावर भरपूर अपेक्षा ढोलेगाव स्वराज 11 डोले संघ त्याच्याकडनं करत असतोय. इथे मात्र पहिल्या डाबा स्टिकवर पाहायला मिळतोय, परंतु बॅकवर्ड स्कीवरला कडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरच मात्र समाधानी राहावं लागेल. भरपूर वेळानंतर मात्र एक धाव स्कोर कार्डमध्ये ऍड होते. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्यानंतर 7 चेंडूमध्ये 26 धावा आल्या होत्या, त्यानंतर 5 चेंडूपर्यंत धाव फलक शांत होतं आणि आता मात्र एक धाव त्यामध्ये ऍड केल्यानंतर 27 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 60 धावांचा पाठलाग करतोय या ठिकाणी भावाल बी अँड चौधरपाडा संघ. 17 चेंडू शिल्लक आहेत, 33 धाब्यांची गरज. वारंवार या ठिकाणी फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय, कारण लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आहे केलपट्टीवर आणि ज्यावेळी असा कॉम्बिनेशन असतो त्यावेळी गोलंदाज आणि कर्णधाराला मात्र भाग पाडत जाते की तुम्ही फील्ड चेंज करू शकता आणि त्याच प्रकारे मात्र या ठिकाणी आपल्याला वारंवार फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव परिवर्तन पाहायला मिळत असतोय. साहिल आता मात्र मार्गस्थ होईल, सामना करेल योगेश, ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे आपल्या संघासाठी, कारण 2 षटकार आणि एक चौकार त्यांनी आतापर्यंत पेश केलाय आपल्या इनिंग्समध्ये. अजून एक मात्र मोठा फाटका, बिग 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 वे मिड विकेटच्या बाहेर मात्र चलो फेकून दिला आहे. 7 धावांसाठी हा षटकार. हाफ ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकरला मात्र ती चेंडूची लेंथ इथे मात्र योगेशने ओळखली आणि काय शॉर्टम पुलचा फटका पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त बॅटला मात्र ठिकाणी मिडलिंग चेंडूला केलं त्यांनी आणि मात्र फेकून दिलं सीमेरेषे पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. तिसरा षटकार पाहिला आपण योगेशच्या बॅटमधून आणि या षटकाराने आता जो एक प्रेशर निर्माण केला होता या ठिकाणी ढोले आणि खानोली संघाने, ते फलंदाजांवर तो प्रेशर नक्कीच रिलीज होईल. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. हा फटका सुद्धा मात्र पाहिला तर चांगल्या प्रकारे त्याने एक्झिक्यूट केला, परंतु डेप स्क्वेअरला कडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि एका धाव्यावरच मात्र समाधानी मानतोय. चांगली टचमध्ये आहे योगेश, चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिले तर एकूण धावा आलेल्या आहेत 9 चेंडूंमध्ये 22.
विकी भंडारी खेळतो, एका धाब्याचा त्यांनी योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 15 आणि 26 धाब्यांची अजूनही हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे, ते म्हणजे भावाले बी अँड चौदरपाडा संघाला. भरपूर संख्येने क्रीडा रसिक आज आमच्या समोर जोडलेले आहेत. ऑनलाईन सुद्धा पाहिलं तर भरपूर संख्येने क्रीडा रसिक आपण पाहतो की या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हजारपेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आहेत आणि हजारोच्या संख्येने इथे प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गुड्डाबाई गुड्डाबाई याचकडनं स्वराज 11 ढोले अँड कबीर 11 खानिवली या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गुड्डाबाई, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. साहिल पुन्हा तर राऊंड द विकेटने स्लोअर गतीचा चेंडू, इथे मात्र पहा किती चांगल्या प्रकारे व्हेरिएशन पाहायला आम्हाला आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय आणि छोटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलेले आहेत. पहा तिसऱ्या पंचाची मागणी तुम्ही करू शकणार नाही. फक्त तिसऱ्या पंचांची मागणी आपण जर पाहिली तर फक्त भीमरसाठी तुम्ही या ठिकाणी मागणी करू शकता. तर भरपूर वेगाने इथे मात्र धाव पूर्ण केली योगेश आणि विकीने. जेवढा वेगाने मात्र चेंडूची फेकी केली आतिशने, तेवढ्या वेगाने मात्र या ठिकाणी धाव कंप्लीट केली. तर चला लगेच छत्रशेत सजवायचा आहे, खेळ सुरू करायचा आपण. परंतु चांगल्या चेंडूची फेकी पाहिली आपण साहिलच्या माध्यमातून, कारण भरपूर वेग कमी होता या चेंडूवर आणि त्या वेगामध्ये कुठेतरी विकी बीट होताना पाहायला मिळाले. आणि जर हा फलंदाज जर दुर्दैवाने धावचित जर झाला असता तर मात्र कुठेतरी येणाऱ्या नवीन फलंदाजावर थोडंसं प्रेशर आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं. परंतु सुखरूपाने दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप पोहोचले आणि योगेश आता मात्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. ज्या योगेशने आतापर्यंत एक धुवाधार बॅटिंग केली आहे, 22 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या, फक्त 9 चेंडू त्याने फेस केले आणि आता पुन्हा मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. काय शॉट सिलेक्शन आहे, काय ताकदीचा वापर, काय टायमिंग आहे आणि हा चेंडू सुद्धा मात्र या ठिकाणी निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग, वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय मित्रांनो. योगेशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काही सर्वांची मनं जिंकतोय. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत त्यांनी आपल्या या डावामध्ये 4 3 षटकार आणि 1 चौकार त्यांनी आपल्या इनिंग्समध्ये पेश केलाय आणि आतापर्यंत 28 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण कुठेतरी आपल्याला सोपं पाहायला मिळतोय म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 19 धाब्यांची गरज. साहिल पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी स्लॉक स्वीप लगवण्याचा प्रयत्न आणि शेवटचा चेंडू आपण जर पाहिला तर निर्धाव पाहायला मिळाला आणि अशा रीतीने मात्र तिसऱ्या षटकाची सुद्धा इथे मात्र समाप्ती. तर स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषकामध्ये गणेश 11 कुक्षी संघाने अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे आणि त्यांचा सामना असेल गोरसई बी संघाच्या अगेन्स्ट आणि महेंद्र मागे याचकडनं या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सिटी पूलमधून एक संघ तर ग्रामीणमधून संघ आणि त्या ग्रामीण सिटीमध्ये तुम्हाला फायनलची मॅच पाहायला मिळेल. आणि इथे सुद्धा तीच संकल्पना आहे, कारण जो संघ ग्रामीण पूलमधून निघेल त्या संघाला ओपनची मात्र या ठिकाणी फायनलचा सामना खेळावा लागेल आणि तुम्ही 2 आयकॉन खेळाडू अर्थात भिवंडी तालुक्यातील 2 आयकॉन खेळाडू तुम्ही फायनलसाठी घेऊ शकता. पटका टेनिस क्रिकेटमधून तुम्ही 2 खेळाडू घेऊ शकता. ओके. तर 12 चेंडू शिल्लक आहेत, 19 धाब्यांची अजूनही गरज. 9.50च्या सरासरीने तुम्हाला अजूनही धाबा इथे मात्र जोडावा लागतील. यानंतर पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात विकी स्पोर्ट कुकसे प्लस चेरोबा वाशेरे आणि त्या संघाला मात्र या ठिकाणी फाईट करेल चालू सामन्यातील विजेता संघ.
नवीन गोलंदाज शिखर दलवी ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या, एक विकेट त्यांनी प्राप्त केली होती आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा मात्र तशाच प्रकारची जर चमत्कारी गोलंदाजी केली तर मात्र कुठेतरी हा संघ कमबॅक करू शकतोय. परंतु योगेश भालेकर काय फॉर्म मध्ये आहे. विकी भंडारी त्याला मात्र साथ देतोय, स्ट्राईक रोटेट करतोय. एक चांगला क्रिकेट या दोन्ही फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय, कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये पाहिलं तर अजूनही चांगली बॅटिंग ऑर्डर मात्र या संघाकडे आहे. खास करून डाकुरे आताचा विशाल डाकी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर जोगेंद्र चांगले बॅटिंग करू शकतो, निखिल बॅटिंग करू शकतो. परंतु या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांनी इथे मात्र सर्वांची मनं जिंकलेली आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, शतरक्षावर दबाव टाकला, साहिलकडनं चूक पाहायला मिळाली आणि एकेरी धाव मात्र इथे दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं. कारण प्रत्येक धाव तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी वाचवायची आहे. ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये कारण चेसिंग ज्यावेळी कंपल्सरी असते त्यावेळी तुम्हाला एक एक धाव ही फार इम्पॉर्टंट असते आणि ती धाव तुम्ही जर अशा ठिकाणी जर बहाल केल्या तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा कधीही सोडावी लागू शकेल. इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे, चेंडू हा बेत आहे परंतु सेफ लँड होईल, कारण कुठलाही शत्रशक चेंडू खाली नाहीये आणि मात्र पुन्हा एकदा दुहेरी आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि अशा जर धाबा इथे घेत राहिले हे दोन्ही फलंदाज तर मात्र हा विजय सहजपणे ते संपादन करू शकतात. 45 धाबा स्कोर कार्डवर, 10 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 15 धाब्यांची गरज. एक मोठा फटका आला तर मात्र हा सामना पूर्णपणे झुकेल भावाले बे आणि चौदरवाडा संघाच्या बाजूने. परंतु या ठिकाणी जर लागोपाठ 2-3 चेंडू जर डॉट हाताले किंवा 1-2 विकेटची ते प्राप्त केले तर मात्र कमबॅक करू शकेल का ढोले आणि खानवली संघ, हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. 10-15चं समीकरण. आतापर्यंत 2 चेंडू हाताले 4 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा उरतं विकेट शेखर दलवी. हा चेंडू पाहिला तर भरपूर वेगाने हाताला इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. धावचीत होऊ शकतो, डायरेक्ट हिट झाला आहे आणि आता मात्र फलंदाज फिट होईल, तो म्हणजे विकी भंडारी. फलंदाज बाद. काय जबरदस्त लेंथ आपण पाहिली. आपण अगदी फलंदाजाला फॉलो केलं होतं आणि त्यानंतर डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि विकी भंडारी बाद होण्यापूर्वी जास्त काही योगदान आपल्या संघाला देऊ शकला नाही. 5 चेंडू त्यांनी पेस केले, 6 धाबांचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये वेदांत, ज्याने एक जबरदस्त झेल टिपला होता काऊ कोणत्या दिशेने. मॅन फ्रॉम भावाले. म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिले तर 4 फलंदाजांनी मैदानामध्ये एंट्री केली. 4 पैकी 3 फलंदाज भावाले गावातून आपल्याला पाहायला आपल्याला, एक फलंदाज चौदरपाडा गावातून पाहायला आपल्याला विकी भंडारी त्याचं नाव होतं. आणि आता मात्र पाहूया योगेश भालेकर आणि वेदांत कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित करेल. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्ही रिप्ले वारंवार पाहता मैदानाच्या आतमध्ये या डायरेक्ट हिट कशा रीतीने केला, कशा रीतीने पंचांनी या फलंदाजाला बाद घोषित केलं आणि इथे मात्र स्विच हिट आणि फटकामध्ये हा एक ताकद आणि चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. सलमान शेखने मात्र चेंडू अडवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु चेंडूमध्ये वेग भरपूर होता, रेस पाहायला मिळाली क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये. परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूने दर्शन घडवलं सीमे रेषेचं. इथे मात्र फुलटॉस आहे, परंतु शॉर्ट कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे साहिल. काय जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळाली. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला पकडलं, फेकलं, परंतु या ठिकाणी शेखरला चेंडू मात्र गॅदरिंग करता आली नाही. आणि त्याचमुळे पाहतो की योगेश हा फलंदाज आपल्या कॉपिंग पिच मध्ये मात्र सुखरूप पोहोचतोय. थोडेसे बॅकफुटला गेले होते, वजन ट्रान्सफर केला त्याने पाहिलं तर ऑफसाईडला भरपूर गॅप होतो. त्या ठिकाणी जर चेंडू गॅपमध्ये जर गेला असता तर किमान 2-3 धाबा तिथे नक्कीच तो जोडू शकला असता, परंतु साहिलचं चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट केली. आणि आता मात्र समीकरण आपण पाहू शकता, हा सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धाबांची आवश्यकता आहे 10. म्हणजे हा चेंडू खूप निर्णायक असेल या दोन्ही संघांच्या माहितीसाठी. या चेंडूवर जर धाबा कमी खर्च केला तर शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला चुरस पाहायला मिळू शकेल. हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली वेदांतने आणि चेंडूला इथे मात्र फेकून देण्याचा प्रयत्न केला डीप स्क्वेअरच्या दिशेने, परंतु अडथळा निर्माण झालाय कारण क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि वेदांतला आता मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद.
अजूनही मित्रांनो ही मॅच संपली नाहीये. अजून जर आपण जर पाहिली तर दोन्ही संघांना समान समान संधी आहे. क्षेत्रशी लगेच सजवायचं आहे अतिश गोडविंदे, कारण वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे. कारण या मॅच नंतर आम्हाला अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र 10 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. आणि नवीन फलंदाज तुझ्या डाकुऱ्या हाताचा विशाल डाकी. दोन्ही फलंदाज डाकुऱ्या हाताचे आहेत आणि गोलंदाजीसाठी आता मात्र सज्ज होईल आतिश गोडविंदे. हा सामना जिंकायचा असेल तर आता मात्र आतिश गोडविंदेला मात्र 6 चेंडूंची चांगली फेकी करावी लागेल. आणि हा सामना जिंकायचा असेल भावाले बी अँड चौधरपाडा संघाला, तर योगेशने ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे आतापर्यंत सलामीला आले, शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिलेला आहे, परंतु मॅच फिनिश मात्र त्याला करावी लागेल. जर मॅच फिनिश जर त्याने केली नाही तर मात्र जी त्याने इनिंग केलेली आहे त्या इनिंग्सला मात्र कुठल्याही प्रकारचं महत्त्व नसेल. हेच डोळ्यासमोर त्याला चित्र ठेवून मात्र या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. काय सामना पाहायला मिळतोय. कधी झुकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. आणि अशाच प्रकारचे सामने क्रीडा रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. अशाच प्रकारचा सामना तुम्ही काल सुद्धा अनुभवला असेल गणेश कुकसे विरुद्ध आरडीच्या माध्यमातून. इथे मात्र फुलटा चेंडू पहा, विशाला संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं केलं नाही. एक धाव कंप्लीट केले, दूरवरून शाहील एक येतील, चेंडूला उत्तम फेक करतील, तत्पुरती 2 धावा इथे कंप्लीट केल्या. आणि डाकुरे हातासाठी एक मित्र पण बेनिफिट आहे, कारण ज्या एंडने फलंदाज बॅटिंग करतायत त्या एंडने मात्र वारा सुद्धा भरपूर वेगाने वाहतोय, त्या वाऱ्याचा सुद्धा साथ लाभू शकतोय, परंतु त्यासाठी तुम्हाला चेंडूला कनेक्ट करणं फार गरजेचं आहे. 5 चेंडू शिल्लक, 8 धाब्यांची गरज. सामना पाहिला तर जबरदस्त नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय, रफ अँड टफ. आतिश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, परंतु या ठिकाणी चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. या डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू फलंदाजांवर प्रेशर टाकू शकेल आणि एखादा मोठा फटका जर आला बॅटच्या माध्यमातून तर मात्र या सामन्याचं मात्र जे रस एक निर्माण झालेला आहे, एक चुरस निर्माण झालेली आहे, ती मात्र पूर्णपणे संपून जाऊ शकेल. 4 चेंडू शिल्लक आहेत, 8 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. अतिशय सुद्धा भरपूर दांडगा अनुभव आहे, कारण अनेक ऊन पावसाला या खेळाडूंनी पाहिलेले आहेत. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावर एक फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला बीट केला आणि चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय. 4 धाबांसाठी हा चौकार आणि मात्र या ठिकाणी गेम ऑन होते. मी अगोदरच म्हटलं होतं की एखादा मोठा फटका आला तर मात्र जो चुरस निर्माण झालेली आहे ती मात्र कुठेतरी मात्र समाप्त होईल. आणि तोच फटका इथे मात्र आपण विशाल डाकेच्या बॅटमधून पाहिलं, कारण आता मात्र समीकरण पाहिलं तर कुठेतरी सोपं समीकरण आपण म्हणू शकतोय. 3 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची गरज आहे, परंतु अजूनही जर इथे प्रयत्न केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने तर मात्र या 3 धावांचा, या 4 धावांचा तुम्ही संरक्षण करू शकता. चांगला चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला खेळाडू आहेत, चेंडू मात्र फील्ड करते, तत्पुरती दुसऱ्या धावाचा प्रयत्न, हा ना इथे मात्र पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी एक संधी निर्माण झाली होती. योगेशला तुम्ही बाद करू शकले असते, परंतु शिरता शेखला चेंडू मात्र कलेक्ट करता आला नाही आणि योगेश सुखाने मात्र आपल्या घरामध्ये प्रवेश करतोय. 2 चेंडू शिल्लक, 3 धाब्यांची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर मात्र टाळ्या व्हायला मात्र कंदुशी करू नका. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. मॅच कशी असावी तर जो सामना सुरू आहे मॅच या मैदानामध्ये अशाच प्रकारची असावी, कारण दोन्ही संघ या ठिकाणी हार मात्र स्वीकारण्यासाठी तयार नाहीत. ढोले संघ सांगतो की आम्ही जिंकणार, त्यानंतर भावाले आणि चौधरपाडा संघ सांगतो की आम्ही धावाचा पाठलाग करणार. अशा प्रकारची ही मॅच पाहायला मिळते. या वार आणि पलटवार अशा प्रकारचा खेळ या सामन्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईकला आहेत योगेश, चेंडू शिल्लक आहेत 2, धावांची गरज आहे 3 आणि इथे मात्र लाईन चुकीची आहे. लाईन चुकीची आहे, उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंतांनी इथे मात्र या ठिकाणी व्हाईट घोषित केलं आणि हा चेंडू आता मात्र आतिशला पुन्हा टाकावा लागेल. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 2च धावा जोडायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे हा सामना जिंकायचा असेल भाबाले बी आणि चौधरपाडा संघाला तर 2 चेंडूमध्ये मात्र या 2 धावा जोडावा लागतील. काय जबरदस्त मॅच पाहतोय आपण, जबरदस्त टफ अँड रफ, जसं तसा उत्तर. कारण बॅटिंग करत असताना प्रथमतः खानिवली डोले संघाने 59 धाबा जोडल्या आणि आतापर्यंत त्या धाबांचा पाठलाग करत असताना 58 धाबा स्कोर कार्डवर. चला खेळ सुरू करा, वेल कमी घ्या, कारण रिदम तोडू नका. तुम्ही जर रिदम तोडला तर फलंदाजाला थोडासा आराम मिळत असतो आणि मात्र तो जर आराम मिळाला योगेश बालेकरला
तर मात्र तो चेंडूवर मोठा प्रहार करू शकतो. खेळ सुरू करायचंय. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. कुठेतरी अतिशय चूक केली. एक अतिरिक्त चेंडू इथे मात्र हाताला एक अतिरिक्त धाव त्याने खर्च केली आणि ती कधी धाव त्यांना मात्र मागणी सुद्धा पडू शकते. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू दिशा दाखवली आहे. योगेशने एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मी म्हणतो की योगेशने ही मॅच जबरदस्त फिनिश केली आहे आणि हा सामना जिंकलाय भावाला बी अँड चौधरबाडा संघाने. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक डोले अँड खानिवली. तर आपण पुढील सामना या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. प्रथम तू या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने नाबाद मॅचची विनिंग इनिंग त्याने साकारली 35 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या तो खेळाडू आहे भावाले बी चौधरबाडा संघाचा योगेश भालेकर. तर योगेशला विनंती असेल की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढील नाणेफेकी करणार आहोत. भावाले बी चौधरबाडा विरुद्ध विकी कुक्से अँड चेरोबा वाशेरे आणि हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. तर आपण नाणेफेकी करणार आहोत. प्रथमतः योगेश आपण या व्यासपीठावर आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत. योगेशला अतिशय जबरदस्त मॅच इनिंग खेळली त्याने मात्र साकारली आणि सुंदर ट्रॉफीज आहे मॅन ऑफ द मॅच साठी ते आपण प्रथमतः देणार आहोत. मी अतकुलीचे शिवसेना विभाग प्रमुख आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मारुतीजी शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. महेंद्र आपण ट्रॉफी आणायची आहे प्लीज. वेळ कमी आहे आपल्याकडे मित्रांनो. हॅलो. मारुती शेलार यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक देत आहोत. जबरदस्त बॅटिंग योगेशकडनं पाहायला मिळाली. वेल प्लेड योगेश. त्याला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज आहेत. संघ आहेत विकी स्पट कुक्से अँड चेरोबा वाशेरे. त्यांना संघ फाईट करेल या ठिकाणी भावाले बी प्लस चौधरपाड आणि या मान्यवर आहेत सापेगावचे समाजसेवक सन्मान्य प्रकाशजी माले यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. हॅलो. तर निश्चित या ठिकाणी मी मान्यवरांना आमंत्रित करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असणार आहे. एकीकडे असणारे जोगेंदर भालेकर तर एकीकडे असणारे उज्ज्वल सेलार. निश्चित या ठिकाणी आपण सांगू शकतो एकीकडे असणार आहे आयोजक चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे तर एकीकडे असणारे सरपंच चषक 2022. मान्यवरांना विनंती असेल की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. सरपंच चषकाची या ठिकाणी मागणी झालेली आहे आणि इथे चेरोबा स्पोर्ट्स संघ वाशेरे म्हणजे उज्ज्वल सेलार या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण उज्ज्वल सेलार वाशेरे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे आणि कुक्षे या ठिकाणी नाणेफेक जिंकले आहे. तर धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तर उज्ज्वल सेलर या ठिकाणी आहेत. उज्ज्वल सेलर याला प्रश्न असेल की आपण नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वता आपला निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण असणार आहे कारण की समोर असणार आहे ती म्हणजे आता आपण पाहिलं ज्या संघानं अतिशय सुरेख सामना जिंकला तो संघ त्याच्याबरोबर आपली काय रणनीती असणार आहे. रणनीती तर काय नाही आम्ही फिल्डिंग करून समोरच्या संघाला कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आपल्या संघामध्ये आज चांगले फलंदाज देखील आहेत आणि आपल्या या निर्णयामध्ये आपण
चेस करण्यामध्ये निश्चित यशस्वी व्हाल असा आपला हा आत्मविश्वास आहे आणि कोणत्या फलंदाजांवरती आपला विश्वास असणार आहे? सगळेच खेळाडू चांगले आहेत आणि मला इथं आज कर्णधार बनवून या दिली हे माझे भाग्य मानतो की असं समोर चांगला प्लेयरांसमोर मला ही चान्स दिली. धन्यवाद. तर मी तुमच्या संघाला या ठिकाणी बेस्ट ऑफ लक देतोय. तर जोगेंदर, मी निश्चित आपल्याला विचारू शकतो की आपण पहिल्या फेरीला नाणेफेक जिंकला होता, परंतु ह्या फेरीला आपण नाणेफेक हारलेला आहात. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर किती धावांपर्यंत आपलं लक्ष असणार आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे आणि कोक्षे संघासमोर?